लक्षणेनं, शब्द लक्षणेनं लक्षिल्या जाते, अलक्ष्य लक्षिले जाते. म्हणून अमृताचा विषेदू आरसा नव्हे असं महाराज शब्दाचं महात्म्य या ओवीतून सांगतात. म्हणून शब्द कशात प्रसिद्ध आहे, तर स्मरण करून देण्यात प्रसिद्ध आहे. तर त्याच्या प्रसिद्धीचं वर्णन करताना गुरुजी पार्श्वभूमी मांडतात की स्वरूपाचं अज्ञान नाही, विस्मरण आहे. कारण अज्ञान अनादि असते असं वर्णन केले अज्ञानाचं. विस्मरण साधी असते, कारण विस्मरणाच्या आधी भान असते, स्मरण असते, आणि मध्ये विस्मरण आलेलं असते. म्हणून शब्दानं त्याचं स्मरण होतंय, आधीच असलेल्या वस्तूचं, आधीच ज्ञानरूप असलेल्या वस्तूचं. म्हणून चैतन्य अनादि अनंत आहे. आता माया खोटी असून, अज्ञान अविद्या खोटी असून तिच्या विळख्यात गुंतल्यामुळं अनादि म्हणावं लागतं तिला. नाही तर अज्ञान वास्तविक नाही, अविद्या नाही. अविद्येच्या आधी अविद्येचं अधिष्ठानच परमात्मा आहे, आणि त्याच्यावरती अध्यस्त आहे. अध्यस्त वस्तू कालत्रयी नसते, म्हणून अज्ञान नाही आणि परमात्माच आहे. कारण परमात्मा वास्तव वस्तू आहे, अविद्या भासमान कल्पित वस्तू आहे. म्हणून कल्पतेला अनादि म्हणणं, तिचा अनादिपणा पण कल्पित असे. म्हणून वास्तविक ती नाहीच. तिच्या अनादिपणासहित ती नाही, तिच्या कार्यासहित ती नाही, तिच्या आवरणासहित ती नाही, तिच्या विक्षेपासहित ती नाही. पण हे लक्षात येण्यासाठी आपल्याला हे लक्षात येण्यासाठी महात्म्याची संगत लागते, शास्त्राची संगत लागते, ईश्वराचा प्रसाद लागतो, शुद्धता लागते, स्थिरता लागते, अधिकारता लागते. तेव्हा ही गोष्ट कळते. ही गोष्ट सत्य आहे, पण हे सत्य अनाधिकारी, अपात्र, शास्त्र संस्कार नसलेला किंवा संतांची ईश्वराचा प्रसाद नसलेल्याला ही लक्षात येत नाही गोष्ट. म्हणून फक्त विस्मरण आहे. म्हणून महाराजाचं मला वाटतं एक अभंग, देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग ही दृष्टी गेली डोळा आली पड. आधीच मी आहे ना, आधीच मी ज्ञान स्वरूप आहे. की मध्ये आले, आला होता गेला पुरं महाराज म्हणतात ना, धरीला धीर जीवनी. पूर आलेला आहे मधात, हा मायेचा, हा विद्येचा, हा कल्पनेचा, हा विक्षेपाचा, हा आवरणाचा. कारण आधी हा नव्हता, आणि त्याच्या आधी बी मी होतो. म्हणून तर प्रतिभिज्ञा होती तत्वमाशी, मी आधीच आहे. होय तो आधीच आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नाही. म्हणून जरी जगाचं कारण अविद्या असली, तरी अविद्येचं अधिष्ठान परमात्मा आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणून तो आधी. ही गोष्ट लक्षात घ्यासारखी. बंधन जरी अनादि लक्षात सांगितलं असलं कल्पिततेत, तरी मोक्ष त्याच्या आधीच आहे.
मोक्ष पाहिलाच आहे, मुक्त होता, परी बळी झाला बद्ध, म्हणून बंधनाचा भ्रम आलेला आहे, म्हणून बंध खोटा आहे. आणि मोक्ष पाहिलाच आहे म्हणून मोक्ष खरा आहे. नित्य मुक्तता का खरी तर पहिलीच आहे म्हणून. म्हणून जग आधी का अज्ञान आधी, तर अज्ञान आधी म्हणावं लागतंय. ध्यानात घ्या. आणि अज्ञानाचा बंद आधी का मोक्ष आधी, अज्ञानजन्य बंद आधी का मोक्ष आधी, तर मोक्ष आधी म्हणावं लागतंय, मोक्ष नंतर नाही. का नाही, तर मोक्ष पहिलाच आहे, मोक्ष स्वरूप आहे, म्हणून विस्मरणच आहे. कारण विस्मरणाच्या आधी भान असते, अज्ञानाच्या आधी ज्ञान मानता येत नाही, म्हणून अज्ञानाला अनादी मानता येते, विस्मरणाला अनादी, म्हणून विस्मरण पडदा आलेला आहे. आणि हे जोपर्यंत नास्तिकता आहे तोपर्यंत अज्ञान माना, आस्तिकता आल्यावर विस्मरण मानावं लागते. ही गोष्ट एक महत्वाची अत्यंत. कारण नास्तिकाला देव, आत्मा, स्वर्ग नरक, कर्म ते मान्य नसते, ते मानित नाही, ईश्वर. म्हणून शास्त्रानं सांगितलेला आराखडा त्याला मान्य होत नाही, त्यांना परोक्ष ज्ञान नसते. ज्याला परोक्ष ज्ञान नाही त्याला नास्तिक म्हणावं, ज्याला भावना नाही, श्रद्धा नाही, त्याला नास्तिक म्हणावं. म्हणून नास्तिकाला अज्ञान म्हणावं लागतं की अज्ञानानं झाले. पण आस्तिक झाला, शास्त्र संस्कार झाले, ईश्वर मानणे, देव मानणे, त्याला आत्मा, जीव, कर्म हे जर स्वीकारलं तर मग त्याला म्हणावं लागतं का अरे विस्मरण आहे, विस्मरण. कारण आधीच अज्ञानाच्या पलीकडं कळत नाही आणि विस्मरणाच्या पलीकडलं कळत. विस्मरण म्हणजे स्मरण होतं आधी, आता आपण विसरलो. एखादी गोष्ट विसरली तर त्याच्या आधीच त्याचे संस्कार असतात, आता नाही ती. ही गोष्ट ध्यानात घ्यासारखी. म्हणून महाराज अज्ञान आणि विस्मरण याच्यातला फरक सांगतात आणि आपल्याला विस्मरणे म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायानं स्मरण करून देण्यासाठी शब्द वापरलेला आहे. कोणी कशासाठी शब्द वापरले, शास्त्र तयार केले, विचार सांगितले, आपले मत मांडले, हे काल आपण विषय पाहिला. मग ज्ञानोबारायानं स्मरण करून देण्यासाठी शब्द उपयोगात आणलेला आहे. का तर स्वरूपाचं फक्त विस्मरण झालेलं आहे, स्वरूप अप्राप्त झालेलं नाही. आणि अज्ञान आलेलं नाही, म्हणून अज्ञान निवृत्ती नाही. अज्ञान निवृत्ती करायची नाही, अज्ञानच नाही, अमृत अनुभवात अज्ञान नाही, विस्मरण नाही. म्हणूनच अज्ञानाचं खंडन करावं लागलेलं आहे. म्हणजे मानलं कोणी तर त्याचं खंडन आहे, अमृत अनुभवात खंडन आहे अज्ञानाचं. म्हणायचं झालं तर विस्मरण. आणि प्राप्ती निवृत्ती बी नाही, कारण स्वरूपाची प्राप्ती बी म्हणता येत नाही, स्वरूपाची अप्राप्ती नसते. आणि अज्ञानच नाही म्हणून अज्ञानाची निवृत्ती नाही. म्हणून निवृत्ती प्राप्ती नाही, स्मृती विस्मृती हा अमृत अनुभवाचा विषय किंवा हा अमृत अनुभवानं या ओघानं बोललेली ज्ञानोबा आहे. हा आपला काल विषय झालेला आहे. म्हणून येथे ज्ञानेश्वर महाराजांनी अविद्या निवृत्ती किंवा स्वरूप प्राप्ती असे शब्द घातले नाहीत. मग प्रश्न आला त्याच्यावर की प्राप्य निवृत्ती जर काही नाही तर अमृत अनुभव कशाला. सहजच श्रोत्यांना किंवा ऐकणाऱ्याला शंका येऊ शकते. ती शंका, तो प्रश्न इथं मांडलेला आहे, गुरुजीच्या मुखातून आलेला आहे की
प्राप्य आणि निवृत्ती जर नाही, काही मिळवायसारखं काही घालवायसारखं जर नाही तुम्ही म्हणतात, तर मग अमृतानुभवाचं प्रयोजन काय? अमृतानुभव कशासाठी निर्माण झाला? अमृतानुभव कशासाठी सांगितला? हे कशासाठी आपण पाठ घ्यालो? कशासाठी वाचन करायला लागलो? जर मिळवायचं काही नाही आणि घालवायचं काही नाही. कारण सर्व व्यवहार मिळवण्या घालण्यासाठी असतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही मिळवायसाठी आणि काही घालवायसाठी व्यवहार असतो. युद्ध आहे तर जे मिळायचंय आणि हे पुढचे आलेले जे दुश्मन आहेत, जे वैरी आहेत, जे शत्रू आहेत, ते घालवायचे. यासाठी युद्ध असते. प्रत्येकच व्यवहार रोग घालवायचा आहे ना आरोग्य मिळवायचं यासाठी दवाखाना असतो. अशिक्षितपणा घालायचा आणि शिक्षण मिळवायचं यासाठी शाळा कॉलेज असतात. मिळण्या घालण्याचाच पूर्ण व्यवहार आहे, पूर्ण व्यवहार. पाप घालवायचं, पुण्य मिळवायचं, विक्षेप घालवायचा, स्थिरता मिळवायची, जागृती स्वप्न सुसुप्ती घालवायची, समाधी मिळवायची, त्यासाठी योग आहे. अशुद्धी घालायची, शुद्धी मिळवायची, यासाठी कर्म आहे. प्रत्येक या लोकातून परलोकात जायचं यासाठी काहीतरी यज्ञ आहे. काहीतरी घालवायला मिळायसाठी तर हे नको ते पाहिजे. गरिबी घालवायची, श्रीमंती मिळवायची यासाठी व्यवहारात धावपळ आहे. म्हणजे घालीला मिळण्याचा व्यवहार आहे, सर्व एकंदरीत जो व्यवहार आहे जीवाचा तो घालीला मिळण्याचा आहे. आणि तुम्ही तो प्राप्ती आणि निवृत्ती जर काहीच नाही तर मग बाकीचा जाऊ द्या, तुमचा अमृत अनुभवचा व्यवहार चालला हा कशासाठी आहे असा प्रश्न आहे. अशी वस्तू विस्मरणात पडली असेल तर त्याने वेदाला शरण जावे, म्हणजे वैदिक शब्दाने त्याचे स्मरण होईल, हे या 6वे प्रकरणारंभी 12व्यातून सांगितले आहे. त्या शंकेचं उत्तर दिलं, त्या प्रश्नाचं उत्तर दिले की प्राप्य आणि निवृत्ती म्हणजे मिळवायसारखं घालवायसारखं नाही काही, पण विस्मरण आणि स्मरण, विस्मरणात वस्तू गेलेली आहे तर तिथं स्मरण करून देण्यासाठी ध्यानात घ्या. विस्मरण झाल्यावर वस्तूचं अज्ञान वाटत असते, त्यालाच अज्ञान म्हणतो. तेच घन झाले की अज्ञान, तेच अनादि वाटलं, विस्मरण नाही वाटलं की मग अज्ञान. कारण विस्मरणात पहिली थोडंफार संस्कार असतात की आधी होता होता नाही. हे हरवलेली वस्तू, विसरलेली वस्तू, नसलेली वस्तू. एक जणापाशी ग्रंथच नाही पाठाला ऐकायला, आणि एक जणाचा घरी विसरला, प्रवासात आला, तो दुसऱ्या गावाला आला तर घरी विसरला. एक जणानं खरेदीच नाही केला आणि एक जणानं घरी विसरून आला, किंवा चष्मा एक जणानं घेतलाच नाही आणि एक जणाचा विसरला. दोघात फरक आहे, फरक आहे दोघात. विसरला तो आहे पण आता नाही, तो आहे पण हरवाला. घ्या. आणि नाही याचा अभाव आहे त्याचा. तसं अज्ञानाच्या पाठीमागचं दिसत नसतं, त्याचा अभावच वाढतो असतो, म्हणून अज्ञानी नास्तिकच असतो. अज्ञानी मानितच नसतो. अज्ञानाचा आग्रह असतो ते नाही, त्याची निगेटिव्ह शक्ती असते. निगेटिव्ह शक्तीचं बळ जास्त असतं अज्ञानाचं. म्हणून नास्तिक अज्ञानी आणि आस्तिक अज्ञानी म्हणता येत नाही, ते विस्मरणातले. म्हणून ते ध्यान करतात, आठवण करतात, चिंतन करतात, साधना करतात की ईश्वर आहे, मोक्ष आहे. अज्ञानी सारखेच आहेत ते. जे फक्त मुक्त पुरुषच ज्ञानी, सर्व साधक बी अज्ञानीच असतात. मुमुक्षु अज्ञानीच असतो. ध्यानात घ्या. पण अज्ञानी असून तो मान्यता असतो, याला विस्मरण म्हणा. त्याच्या आधी त्याला मान्य असते.
म्हणून विस्मरण, मग ते विस्मरण घालण्यासाठी साधना आहे, शब्दाची साधना. आपुला आपण पया विसरू जो धनंजय ते विसर आहे. आणि तोच घन झाला की त्याला अज्ञान म्हणतेच. त्या विसरामध्ये आणि अज्ञानामध्ये फरक पाहिला आपण, बऱ्याच प्रकारात फरक पाहिला. आता ते नाही चालतं आपला विषय, परंतु इथं विषय चालला की प्राप्ती निवृत्ती जर काही नाही तर अमृतानुभव कशाला, तर अशी वस्तू विस्मरणात पडली असेल तर त्याने वेदाला शरण जावी. कारण वेद शब्दाचा अर्थच ज्ञान आहे, भान आहे, प्रकाश आहे. आहे ते दाखवून देणं याला वेद म्हणा, आहे ते कळणं याला वेद म्हणा. म्हणून वेद, वेद्य आणि वेदक, वेदकू अशी ही त्रिपुटी, ती ज्ञानाची त्रिपुटी. म्हणून विस्मरण झालेलं आहे तर त्यानं वेदाला शरण जावं. वेदाला शरण जावं म्हणजे वाक्याला शरण जावं. वेदाला शरण जावं म्हणजे ज्ञानाला शरण जावं. ध्यानात घ्या, ज्ञानाला शरण जावं म्हणजे वाक्याला शरण जावं. वाक्याला शरण जावं म्हणजे गुरुला शरण जावं. ध्यानात घ्या रे परंपरा. विस्मरणावाल्यानं स्मरणाला शरण जावं. स्मरण वाचनानं होते, वेद वाचनानं, म्हणून वेद वाचनाला शरण जावं. वेद वचन गुरुमुखातून साक्षात येत असतात म्हणून गुरुला शरण जावं. गुरु अधिकाराने भेटत असतात म्हणून अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न करावा. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. म्हणून वेदाला शरण गेल्याशिवाय विस्मरण संपणार नाही. कारण स्मारक वेद आहे. आणि स्मरण करून घेण्याची घटिका मनुष्य देहात, ह्या बुद्धीत, मनुष्य देहातल्या ह्या संयोगात आहे, इथं या जीवनात आहे. म्हणून आपल्याला विस्मरण घालविता येते. विस्मरण घालविण्यासाठीचे शब्द आहेत हे, त्यासाठी अमृतानुभव आहे, त्यासाठी गुरु आहे, त्यासाठी वेद आहे. विस्मरण घालण्यासाठीच मनुष्य देही, विस्मरण घालण्यासाठीच इथलचा विवेक आहे, विस्मरण घालण्यासाठीच हा बोध प्राप्त करायचा. विस्मरण म्हणून त्याने वेदाला शरण जावं असं गुरुजी सांगतात. आणि वेदाला शरण गेला म्हणजे वैदिक शब्दाने त्याचे स्मरण होईल त्याला, वैदिक शब्दानं. कारण निषेधिक शब्दानं पाप वाढते, चंचलता वाढते. पाप आणि चंचलता निषेधिक शब्दानं वाढते. कारण निषेधिक जे शब्द आहेत म्हणजे वेद बाह्य जे शब्द आहेत ते निषेधिक शब्द आहेत. वैद्य आणि निषिद्ध, जे वैद्य त्याला वेद म्हणा. जे अवैद्य ते वेद बाह्य. वेद वैद्यच बोलायला, वैद्याच्या बोलण्याचं संकलन म्हणजे वेद. जे वैद्य, जे ग्राह्य, जे आवश्यक आहे, त्याच अशा शब्दाचं संकलन म्हणजे वेद आहे. म्हणून वैदिक रीतीनं, वैद्य रीतीनं
कायद्यानं, नियमानं, धर्मानं, रीतीनं जे बोलणे त्याला वेद म्हणावं. म्हणजे धर्माला शरण जाणे, नियमाला शरण जाणे, नियतीला शरण जाणे, शब्दाला शरण जाणं शब्दाला शरण जाणं म्हणजे वैद्याला शरण जाणे, कायदेशीरला शरण जाणे, कुत्र्याला शरण जाणे. म्हणून महाराज म्हणतात की जर तू वैदिक शब्दाला शरण गेला तर त्याला त्याची स्मरण म्हणजे म्हणून स्मरण होण्याचा मार्गच वेद आहे. आपण जर वेद बाह्य कर्म, वेद बाह्य नियम, वेद बाह्य समजा बोलणं, वेद बाह्य भोग जर घेत राहिलो तर त्यानं विक्षेप आणि मल वाढत चालन. आणि विक्षेप आणि मल वाढणं म्हणजे अज्ञान जास्तच घन होणं. अज्ञानाला निघण्याचा मार्ग मल विक्षेपाची कमतरता करणे ही ध्यानात घ्या गोष्ट. आणि मल आणि विक्षेप मनुष्य देहातच कमी करता येतो, न्यूनतम करता येतो. आणि मल विक्षेप गेल्याशिवाय आवरणाची निवृत्ती होत नाही, विस्मरणाची निवृत्ती होत नाही. ह्या शब्दात सांगायचं म्हणजे विस्मरणाला काढण्याचा मार्ग लॉक हे इतर देहात, आणि तो मनुष्य देहात खुलवतो मल विक्षेप गेल्यावर. म्हणून मल विक्षेपानं युक्त असलेला मनुष्य आणि पशु सारखा आहे मोक्षाच्या बाबतीत, मोक्ष साधनाच्या बाबतीत. मल विक्षेप गेलेला मनुष्यच लायक आहे आवरण निवृत्तीला, विस्मरण निवृत्तीला. आणि मल आणि विक्षेप निवृत्त होत असतात वैदिक रीतीनं चालल्यावर. म्हणून वेदाला शरण जावं त्यानं. वेदाला शरण गेल्यानं काय होईल तर त्या वैदिक शब्दाने त्याचे स्मरण त्याला होईल. हे या 6व्या प्रकरणामध्ये 12व्यापर्यंत सांगतात. म्हणून त्या 12व्या आहेत हे शब्दाचं वर्णन करणाऱ्या, शब्दाचं म्हणजे वाक्याचं, वाक्याचं म्हणजे वेदाचं, वेदाचं म्हणजे ज्ञानाचं, स्मरणाचं वर्णन आहे, बोधाचं वर्णन आहे. म्हणून 12व्यानं ज्ञानोबारायानं शब्दाचं महत्व, मनुष्य देहात शब्दाचं काय महत्व आहे, काय सामर्थ्य आहे, काय क्षमता आहे, काय ताकद आहे त्याची, हे दाखवून दिलेली. कारण त्याची क्षमता, त्याची ताकद बी कळाली पाहिजे. आपल्याजवळ जे साधन आहे त्याचं सामर्थ्य, त्याची क्षमता कळाल्याशिवाय त्याचा उपयोग होत नसतो. म्हणून आपल्याजवळ जे शब्द आहेत, आपल्याला मनुष्य देहाच्या संयोगाने भेटलेली, आपल्याजवळ जी बुद्धी, आपल्याजवळ जी भावशक्ती, हे जे आपल्याला मिळालेलं जे काही साधन आहे, याची क्षमता कळायली पाहिजे, याची परिसीमा कळायली पाहिजे, याची व्याप्ती कळायली पाहिजे, याची उपयोगिता कळायली पाहिजे. तेव्हा उपयोग होतो, तेव्हा ती साधन होते. तर मनुष्य देह जवळ असून त्याचं जर नाही कळलं सामर्थ्य तर ते साधन नाही बनत. म्हणून सामर्थ्य कळावं. म्हणून 12व्यानं शब्दाचं सामर्थ्य, शब्दाचा महिमा ज्ञानोबा या शब्दखंडनाच्या प्रकरणामध्ये सांगतात की त्यांची सांगण्याची कला आहे. कारण प्रकरण शब्दखंडन आहे आणि त्याचं वर्णन करतात. वर्णन करतात म्हणजे खंडनच केलं असतं, परंतु शब्दाचा महिमा ज्याला माहित नाही त्याला खंडन करून काय उपयोग आहे. म्हणून मंडन करून खंडन करतात. जगात काही पुढचं वाचन करायला, जगात काही देहाला मी मानणारी आहेत, काही जीवाला मी मानणारी आहेत, काही आत्म्याला मी मानणारी आहेत. हे 3 वर्ग मुख्यत्वानं. देहाला मी मानणारे ते स्वतःला माणूस, बाई, व्यक्ती म्हणून घेतात, काळा गोरा म्हणून घेतात, उंच ठेंगणा म्हणून घेतात, लट्ट क्रशी म्हणून घेतात, बालक तरुण वार्ध म्हणून घेतात. देहाला मी मानणारे, देहाचे जे धर्म आहेत ते सर्व आपल्या डोक्यावर घेतात, त्याचा सर्वांचा अभिमान बाळगतात. म्हणजे जगात देहाला मी मानणारा एक वर्ग आहे.
चार्वाकाच्या विचाराचा. काही जीवाला मी मानणारी म्हणजे पूर्वमीमांसकाच्या विचाराची. जीवाला मी मानणारे, मी करताय, मी भोगताय, मी जन्मालेला आहे, मी मरणार आहे किंवा आलेला आहे, जाणार आहे. हा एक वर्ग आहे. म्हणजे देह उपाधीला धरून मी मानणारे किंवा कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी याला धरून मी मानणारे, हे दोन वर्ग आहेत. जीवाला मी मानणारा म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, बुद्धी, अंतःकरण आणि संचित प्रारब्ध क्रियामान याला धरून मी मानणारे, हे जीवाला मी मानणारे. आणि फक्त वरच्या ह्या बॉडीलाच धरून मानणारी मी मानणारी, ती मनुष्य मी मानणारी, देहाला मी मानणारी, देहाला मी मानणारी, जीवाला मी मानणारी आणि काही आत्म्याला मी मानणारी. मी फक्त सच्चिदानंद आहे. जशी मला ह्या देहाची वरची उपाधी आहे ती प्रारब्धाने भेटली, तसं प्रारब्ध आणि हे सर्व कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ह्या 17 तत्वाचा संच हा बी याच्यात गुंतले आलोय मी, या दोन उपाधीमध्ये, स्थूल उपाधी आणि सूक्ष्म उपाधी. आणि तो मी अविद्येमुळे गुंतले आलोय असे पातंजली मानतात. अविद्या, अस्मिता म्हणजे पंचक्लेश आहेत. हे पंचक्लेश म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी ह्या उपाधीमुळे व्हायला लागले. म्हणून पंचक्लेश संपायले पाहिजे. म्हणजे आत्म्याला मी मानणारी, ती जीवाला नाही. म्हणून ते त्या स्थूल उपाधीतून आणि सूक्ष्म उपाधीतून पार जाण्या समाधीत प्रवेश करतात. स्थूल उपाधी, सूक्ष्म उपाधी दोन्हीचं उल्लंघन योगी करतो. स्थूल उपाधीचं उल्लंघन कर्मठ करतो, सूक्ष्म उपाधीचं उल्लंघन योगी करतो. आणि स्थूल उपाधीत श्रीमंती, वैभव, राज्य मिळतो तो देहाभिमानी. सूक्ष्म स्थूल उपाधीला पार करून सूक्ष्म उपाधीनं भोग भोगतो तो कर्मठ, स्वर्गातली. स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही उपाधीचं उल्लंघन करतो तो योगी. म्हणून जगात 3 वर्ग दाखविले: देहाला मी मानणारे, जीवपणाला मी मानणारी आणि आत्मपणाला मी मानणारी, आत्मा मी मानणारी. मग त्याचं विश्लेषणच केलं. योगी आत्म्याला आत्मा म्हणतात, आत्मा म्हणजे मी. योगी आत्म्याला मी म्हणतात, पूर्वमीमांसक जीवाला मी म्हणतात, आत्मा म्हणतात म्हणजेच मी म्हणतात असा त्याचा अर्थ आहे. आणि चार्वाक देहाला मी म्हणतात. चार्वाकवादी, चार्वाकाचे अनुयायी देहाला मी म्हणतात, म्हणजे देहाला आत्मा म्हणतात, म्हणजे देहाला मी म्हणतात. पहा, चार्वाक देहाला मी म्हणतात. आता वास्तविक पाहिलं तर वेदांताच्या विचारश्रेणीनं पाहिलं तर देह जीवानं धरलेला आहे. जीवपणा आत्म्यावर आलेला आहे आणि आत्मभ्रांती ब्रह्मावर अध्यस्त कल्पित आहे. ही वेदांताची परिभाषा आहे. वेदांताच्या दृष्टीने ह्या 3 वादाचं विश्लेषण केलं तर असं होईल. इथं काय सांगितलं की योगी आत्म्याला मी म्हणतात, पूर्वमीमांसक जीवाला मी म्हणतात आणि चार्वाक देहाला मी म्हणतात. आणि वेदांताच्या दृष्टीने हे 3ही वादाचं विश्लेषण केलं तर देह जीवानं धरलेला आहे, जीवपणा आत्म्यावर आलेला आहे
आणि आत्मभ्रांती ही ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे. आत्मभ्रांतीचा भास आहे. मी असं वाटतंय. ब्रह्माहून मी वेगळा आहे, ब्रह्म भिन्न असा भ्रम आहे. म्हणून आत्मभ्रांती ध्यानात घ्या. अहो, आत्मभ्रांतीच भ्रांती कळायला पाहिजे. आत्मभ्रांती तर जीव भ्रांती त्याच्या खालची किती, देह भ्रांती त्याच्या खालची किती. आणि मी श्रीमंतीन, नवरायन, बाप आहेन, बायको हेन, मुलगा आहे, ही किती भ्रांती खायची आहे. ही वेदांताची दृष्टी. म्हणून वेदांताची दृष्टी आरपार आहे. वेदांताची गर्जना सिंह गर्जना आहे. वेदांताचा निर्णय अंतिम निर्णय. म्हणून हे 3 वर्ग पाहिले आपण. या तिघांनाही आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे. कोणाकोणाला? योग्याला, पूर्वमीमांसाकाला आणि चार्वाकाला. मी आत्मा म्हणताना सुद्धा देह उपाधीला धरूनच बोलणं आहे. नाही, देह उपाधीला सोडून आहे. देह उपाधीला, कारण की देह भ्रांती योग्याला नाही ना. देह भ्रांती जैमिनीला सुद्धा नाही, म्हणजे कर्माठाला सुद्धा नाही. कर्माठाला जीव भ्रांती आणि योग्याला आत्मभ्रांती. अच्छा. हे म्हणजे काय ते उपाध्या हे पहा, कर्मठाला देहभ्रांती नसते, म्हणून तो इथाच्या नादी लागत नाही धनद्रव्याच्या. कर्मठ धनद्रव्य खर्चून पुण्याच्या नादी लागतो, कारण की त्याला लक्षात येते की हा देह आपला नाही, हे कर्म सोबत येणार आहे, आपण जीव आहे तर परलोकामध्ये गती होणार आहे आपली, म्हणून परलोकातली सोय करतो तो. जो इथलची सोय करतो तो कर्मठ नाही, तो देहांकारी. जो इथलच्याच नादी तो देहांकारी. जो परलोकाची सोय करतो तो कर्मठ आहे. म्हणून कर्मठ पाप होऊ देत नाही, कारण त्याला पुढचं माहित आहे भविष्य, की पुढं काम येईन आपल्याला. पुढे तो हुशार थोर आहे वळसा का, हे कर्मठाचं बोलणं आहे. म्हणून कर्मठाला मी देह वाटत नसतो, मी जीव वाटतो. म्हणून हरामासाच्या देहाला धरून बोलतो तो चार्वाकवादी. 17 तत्वाच्या ह्या सूक्ष्म संचाला धरून बोलतो किंवा त्याला धरून अहंकार असतो, त्याला म्हणावं कर्मठ. आणि तो 17 तत्वाचा जीवपणाचा अहंकार सुद्धा त्याला राहिला नाही, तर मी सचितानंद आहे असं कळालं. पण सचितानंद परिचिन्न वाटतंय आणि जग सत्य वाटतंय. ही भ्रांती असल्यामुळे तिथं आत्मभ्रांती टिकली योग्याच्या ठिकाणी. ना त्या योग्याला देहाभिमान नाही आणि योग्याला सूक्ष्म देहाचा अभिमान नाही, फक्त योग्याला कारण देहाचा अभिमान आहे, म्हणजे अविद्या आहे, अज्ञान आहे फक्त. म्हणून एकही फक्त की योग्याला फक्त अज्ञान आहे, कारण अध्यास आहे. सूक्ष्म कार्याध्यास नाही आणि स्थूल कार्याध्यास नाही योग्याला. चार्वाक तिन्ही मध्ये बी अडकाला. चार्वाकाला अज्ञान बी म्हणजे कारणाध्यास बी आहे आणि सूक्ष्म कार्याध्यास बी आहे आणि स्थूल कार्याध्यास बी आहे. कोणाला? चार्वाकाला. जेमिनीला म्हणजे कर्मठाला स्थूल कार्याध्यास नाही, पण सूक्ष्म कार्याध्यास आणि कारणाध्यास म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान आणि अज्ञान सूक्ष्म कार्य ह्या दोन्हीचा अध्यास आहे. आणि योग्याला स्थूल कार्याध्यास नाही, सूक्ष्म कार्याध्यास नाही, फक्त कारणाध्यासात अडकाला तो योगी. म्हणून गुरुजी वरतच बोलतात ना की म्हणून तिन्हीला बी अज्ञान आहे. या तिन्हीलाही आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे. योग्याला आत्मस्वरूपाचं फक्त अज्ञान आहे, सूक्ष्म देहाचा अभिमान नाही. योग्याला कर्मठाला आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे, आधी सूक्ष्म देहाचा अभिमान आहे, पण स्थूल देहाचा अभिमान नाही कर्मठाला.
आणि चार्वाकाला आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे, अधिक सूक्ष्म देहाचा अभिमान आहे आणि स्थूल देहाचा बी अभिमान आहे. तो चार्वाक, तो देहांकारी, तो मनुष्य अहम मानणारा. म्हणून या तिघांनाही आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे, स्वरूपात अज्ञान नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे 7वे प्रकरण अज्ञान खंडनाची केलेली आहे. स्वरूपामध्ये अज्ञान नाही हे स्वरूपाच्या दृष्टीनं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजानं पुढच्या 7व्या प्रकरणामध्ये अज्ञानाचं खंडन केले, कारण अज्ञान नाही, स्वरूपात अज्ञान नाही. परंतु मी करता भोगता आहे, सुखी दुखी आहे, जन्म मरण वा धर्मवान आहे असे वाटते. या विपरीत ज्ञानावरून त्याच्या पाठीशी अज्ञान लावावे लागते. न तो वास्तविक अज्ञान नाही, पण असा म्हणतो तो, त्या अर्थी त्याला त्याचं अज्ञान आहे असं मानावं लागतं अज्ञान. मानावं लावलेला आहे. असा अध्यारोप गृहीत धरून भगवान शंकराचार्यांनी अविद्या निवृत्ती फल दर्शनात असं भाष्यामध्ये सूत्र केलेले किंवा भाष्यामध्ये वाक्य आलेले असे शब्द घातले आहेत. पण सिद्ध पुरुषाच्या अनुभवात अज्ञान नाही, म्हणून गुरुजीला इथं विस्मरण सिद्ध करायचं, अज्ञान नाही हे सिद्ध करायचंय. आणि भगवान शंकराचार्यांनी अध्यास भाष्यामध्ये अज्ञान निवृत्ती दाखविली, म्हणून अविद्या निवृत्ती फल दर्शनात असं सांगितलेलं आहे. तर त्याचा समन्वय इथं गुरुजी लावून देतात. काय सांगावं लागलेलं आहे शंकराचार्यानं अविद्या निवृत्ती फल दर्शनात असं का सांगितलेलं की अविद्या निवृत्ती होणं, अविद्या निवृत्ती झाल्याशिवाय फलाचं दर्शन होत नाही, फल प्राप्त होत नाही. अविद्या निवृत्ती हेच फल आहे असं, म्हणजे अविद्या निवृत्ती, अविद्याची निवृत्ती असं का म्हणावं लागलं शंकराचार्याला, भगवान शंकराचार्याला? तर त्याचा इथं समन्वय लावून देतात. कारण अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी तर नाहीच, अज्ञान नाहीच, वास्तविक नाही अज्ञान. परंतु मी करता भोगता वाटतं, मी सुखी दुखी वाटतं, जन्म मरण धर्मवान वाटतं जीवाला. आणि असं वाटल्यामुळं हे विपरीत ज्ञान आहे ना. मग विपरीत ज्ञानाचं कारण अज्ञान मानावं लागतं, त्याच्या डोक्यावर ठेवावं लागतं, त्याच्या पाठीशी आहेच असं गृहीत धरावं लागतंय. आणि असा अध्यारोप गृहीत धरला आणि मग त्याचा अपवाद केला शंकराचार्यांनी. अध्यारोप, कारण घ्या, मी बाप म्हणतो का मुलगा पुढे दिसायला म्हणून, मुलाच्या अध्यासामुळे ध्यानातले. मी बाप म्हणतो कारण मी पुरुष वाटत होतो आधी, म्हणून मी लिंकच घेऊन सांगतो. मी बाप म्हणतो का, तर मी नवरा आहे ह्या अध्यासामुळं. मी नवरा म्हणतो का, तर मी पुरुष होतो असा आहे अध्यास होता म्हणून. मी पुरुष म्हणतो का, तर मी देह आहे असा अभिमान होता म्हणून. मी देह म्हणतो का, तर कर्मानं देहाचा आणि त्याचा संबंध दिसायला म्हणून. कर्मामुळं, कर्म मानतो का, मी कर्ता मानल्यामुळं. कर्ता मानतो का, तर सूक्ष्म देहाच्या संबंधामुळं. सूक्ष्म देहाचा संबंध मानतो का, का मानतो, तो बुद्धीचा विचार असल्यामुळं. बुद्धीचा विचार किंवा असा भ्रम का आहे, मग म्हणावं लागतंय की अज्ञान असल्यामुळे. काय बोलायले काही
हा, मालपाणी सरांचा मीठ उखडलेला आहे, आता गेलं बरोबर. मग का मानावं लागतं अज्ञान, का मानावं लागतं ते याच्यामुळं, तर पुढच्या भ्रमामुळे मानावं लागतंय, पुढच्या अध्यासामुळे मानावं लागतंय. वास्तविक नाही, पण पुढचा अध्यारोप आहे, त्या अध्यारोपाला धरून मानावं लागतंय. तर पुढचं विपरीत ज्ञान आहे. आता विपरीत ज्ञान नाही, विपरीत अध्यास आहे. ज्ञान थोडंच आहे, आपण ज्ञान म्हणतो त्याला विपरीत ज्ञान. जग दिसायला हे ज्ञान नाही, हा अध्यास आहे. ध्यानात घ्या, इथंच कुठे देह दिसायला हे ज्ञान नाही, हा अध्यास आहे. आपण अध्यासालाच ज्ञान म्हणतो, अध्यासालाच कळायला म्हणतो, अध्यासालाच खरं म्हणतो. इथं तर चुकायला लागले. मग जगत खरं म्हणलं की मागला अज्ञान मानला. जगत अध्यास धरला तर माग अज्ञान नाही. ध्यानात घ्या गोष्टी. आता जगत अध्यास आहे, हे जर पटलं तर मग आपल्याला अज्ञान नाही, आपण अज्ञानी नाहीत. ध्यानात घ्या गोष्टी. जगत खरं वाटायला म्हणून अज्ञान म्हणावं लागलं. शंकराचार्याला का आपल्याला अज्ञानी म्हणावं लागलं, अज्ञान का म्हणावं लागलं? ते जगत खरं म्हणतात म्हणून. याचं सत्यत्व बुद्धी हे अज्ञान. जग सत्य वाटलं की आपण अज्ञानी, मूर्ख. आणि जग सत्य नाही, अध्यास आहे, पण अध्यास कळला ना म्हणून अज्ञानी. आणि म्हणून अशा अज्ञानाला अति अविद्या निवृत्त करणं हे फलाला प्राप्त होणे, तेच फल आहे त्याच. मग अशा शब्दात शंकराचार्याला सांगावं लागलेलं आहे. पण सिद्ध पुरुषाच्या अनुभवात अज्ञान नाही, कारण सिद्ध पुरुषाला अध्यास कळतो. हा अध्यास आहे, सत्य नाही. अध्यास कळालेला असतो म्हणूनच सिद्ध. कारण सिद्धच आहे, सिद्धच असिद्ध ते विचारी पा, सिद्धच आहे. ध्यानात घ्या. पण अध्यास नाही कळाला, अध्यासित वस्तू सत्य वाटली, हेच बद्ध आहे, हेच बद्ध होणे. सिद्ध जे ज्याची सिद्धी जे सिद्ध आहे तेच बद्ध होतंय. हे अध्यास नाही कळाला की कशानं बद्ध होतंय? अविद्येनं बद्ध होत. अविद्या बंद पडतो त्याला, अविद्या बंद. म्हणून जर अज्ञान असते तर 7वे प्रकरणात खंडन कशाला केले असते? म्हणून गुरुजी मानतात की सिद्ध पुरुषाच्या अनुभवात अज्ञान नाही. आणि जर अज्ञान असते तर पुढे 7व्या प्रकरणात त्याचं खंडन कशाला केलं असतं ज्ञानोबारायानं? तेव्हा अज्ञान नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवात अज्ञान निवृत्ती असे शब्द घातला नाही. असा शब्द न घालता विस्मरण निवृत्ती असे शब्द घातले. किती सोपं येतं. म्हणून अविद्या निवृत्ती हा शब्द न घालता विस्मरण निवृत्ती असा शब्द घातलेला आहे. ही ज्ञानोबारायांच्या बोलण्यातली खुबी, ज्ञानोबारायांच्या बोलण्यातलं वर्मय. शंका, अविद्या व विस्मरण यात काय भेद आहे, अशी शंका सहजच उपस्थित झाली. अविद्या आणि निवृत्ती याच्यात काय भेद आहे? तर उत्तर दिलेले, अविद्येत काही कळत नसते व विस्मरणात पुढे त्या व पूर्वीचे स्मरण असते. त्या अविद्येच्या अगोदर स्मरणाच्या आधीच स्मरण असतं. आता विस्मरण आहे, पण अगोदर स्मरण असते विस्मरणामध्ये. त्याचा अनुभव असतो अगोदर. असा विस्मरण व अविद्यातल्या अर्थात भेद आहे. या दोन्हीच्या अर्थामध्ये, दोन्हीमध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर एकामध्ये आधीच स्मरण असतं आणि एकामध्ये काहीच कळत नसतं, आधी माग फक्त अंधार असतो. ध्यानात घेऊ की एखाद्या जाग्यावर समोर अंगणात उजेड आहे आणि मागच्या खोलीमध्ये बी उजेड आहे आणि मधली जी खोली तिथं अंधार आहे थोडा. म्हणून मागचं दिसायले दरवाजा वाटव, पुढचं अंगणातलं दिसतंय, पुढच्या बैठकीतलं, पण मध्ये एक रूम आहे त्याच्यात लाईट नाही. कोण बोलायला लागलं? कोणाचं तरी मीठ खाल्लेलं.
हा, निर्मला ताईचा म्यूट खोललेला आहे. ऐकायला का त्या? निर्मला ताई, आपलं चालू झालं बरं का आता हे रोज विक्षेप. निर्मलाताई तुमचा म्यूट ओपन आहे आणि तुमचा आवाज इकडे आम्हाला सर्वांना विक्षेप करतोय. कट झालाय त्या बाबत. नाही आहे त्याने हात केला तर हा आता गेला सोडून. ठीक आहे, हा वेळ झालेला आहे आपला. हा, मग अविद्येत काही कळतच नसते विस्मरणाच्या म्हणजे त्या उदाहरण सांगू लागलो मी की मधल्या रूम मध्ये अंधार आहे थोडा आणि माघ उजेड दिसतो, पण तसं विस्मरणामध्ये आधीचे अनुभव असतात, पण आता विस्मरण आहे त्याचं. म्हणजे मधात पडदा आलेला असतो, अंधुक पडदा, त्याला विस्मरण म्हणा. हा, असा विस्मरण व अविद्या शब्दाचा भेद आहे. उदाहरणार्थ आता हे उदाहरण दिलं गुरुजीने. एखादा शिष्य एखाद्या श्रीगुरूकडून विद्या संपादन करतो व पुढे तो विद्वान झाल्यानंतर त्याला त्या गुरुचा आठव देखील राहत नाही. अशा वेळी आपण तेथे अविद्या असा म्हणजे त्याला गुरुचे अज्ञान आहे असा शब्द न वापरता असा शब्द प्रयोग करीत नाही, तर तो आपल्या गुरुला विसरला असा शब्द प्रयोग करतो. म्हणजे असा विस्मरण शब्दाचा प्रयोग करतो आपण. लक्षात घ्या, समजायला लक्षात आले पाहिजे. हा दृष्टांत लक्षात येण्यासारखाच आहे आणि त्यांना आपल्याला विस्मरण आणि अविद्या याच्यातला फरक कळतो. की एखादा शिष्य आहे, एखाद्या विद्वान गुरुकडे, चांगल्या उच्च दर्जाच्या श्रेष्ठ गुरुकडे, गुरु महाराजाकडे गेला आणि त्यानं तिथं सर्व विद्या संपादन केली आणि नंतर तो चांगला विद्वान झाल्यावर मग जगात गेला आणि जगात लौकिक झाला त्याचा. सर्व त्याचे शिष्य झाले, लोक त्याला मानू लागले आणि त्या मानात, त्या गुरुत्वात तो इतका गुण झाला की गुरुला विसरला. गुरु त्या कार्यक्रमाला त्याचे येऊ लागले तरी तो त्यांना आदर सत्कार द्यायला किंवा त्याचं भान राहिलं नाही की याच्याकडून आपण शिक्षण घेतलेले. म्हणजे त्याला त्या गुरुचं अज्ञान आहे असं म्हणता येत नाही, पण या इकायड्या त्याच्या विद्वानपणामध्ये, त्याच्या मानामध्ये, लौकिकामध्ये तो इतका घडून गेला की त्याला त्या गुरुचा आठव राहिला नाही. जसं आई बापाने किती केलेलं असतं पण विसरतात त्यांना, नंतर महात्मा त्याच्या वार्धक्यपणात विसरतात त्यांना. अज्ञान थोडंच आहे त्याने केलेले, ज्ञान आहे त्याचं. त्याची जर मागं त्याने चिंतन केलं त्याला कळतं की याने किती केलेले, आपले यांच्या किती खास्ता खाल्लेला आपल्यासाठी, पण तरी त्याला विसरतात. जसा विश्वाला विसरलो, किंवा त्या गुरुला विसरतात काही, म्हणून विसरलं म्हणलं त्याला गुरुचं अज्ञान नाही. पण ह्या गुरुकडून मिळालेल्या विद्येचं जे कार्य आहे, मान धन लौकिक, याच्यामध्ये बुडून गेल्यामुळे विसरला. पण ज्याच्यात बुडाला ती मिळाली कशामुळं? विद्येमुळून. ती विद्या कोणाकडून मिळली? गुरुकडून. की त्याला भान राहिलं नाही मागलचं, म्हणजे विस्मरण झालं त्याचं. म्हणून त्याला गुरुचं अज्ञान म्हणता येत नाही, गुरुचा विसर पाडा असं म्हणावं लागते. विश्वाराचा विसर पाडा असं म्हणावं लागते, मायबापाचा विसर पाडा असं म्हणावं लागते. म्हणून तो आपल्या गुरुला विसरला असा विस्मरण शब्दाचा प्रयोग करतो. असा इथे विस्मरण शब्द घातला आहे, असा तिथं त्या अनुषंगानं तिथं गुरुजीने विस्मरण शब्द घातलेला आहे. पुढे त्याचे सुद्धा खंडनच आहे, त्या विस्मरणाचं सुद्धा खंडनच आहे. कारण विस्मरण स्वरूपात कसं मानता येईल. म्हणून ज्ञानोबारायानं विस्मरण शब्द पण पुढे ठेवला नाही, पण अज्ञान शब्द काढायसाठी विस्मरण शब्द घातला आणि विस्मरण शब्द बी नंतर काढून टाकला. कारण स्मरण आणि विस्मरण हे दोन्ही शब्द सापेक्ष आहेत आणि स्वरूपाचं कुठं स्मरण असतं का आणि विस्मरण होत असतं का? हे दोन्ही नसतंय. कारण स्वरूप प्रत्यक्ष स्वरूप सिद्ध आहे, स्वरूप साक्षात आहे. त्या साक्षात स्वरूप असणाऱ्या ज्ञान स्वरूपाचा विस्मरण आणि स्मरण मानता येत नाही. परंतु आपल्याला भाषा कळावा म्हणून
आपण तर विपरीत ज्ञानाला ज्ञान म्हणत होतो म्हणून अज्ञान मानावं लागलंय, आणि अज्ञान नाही म्हणून विस्मरण मानलंय. आणि विस्मरण बी नाही. स्फूर्तीच्या ठिकाणी कुठं विस्मरण स्मरण असतं का? नसतंय. म्हणून आपलं जे मूळ स्वरूप आहे तिथं काहीच नाही, ते केवळ ज्ञान घन आहे. परंतु हे आपल्याला हळूहळू ढाळी कळत लक्षात येत असतं. म्हणून आपल्याला इथं विस्मरण शब्द घातला आणि तोही पुढं काढण्याला आहे. कारण की त्याचं कारण सांगितलं पुढे, त्याचे सुद्धा खंडनच आहे. कारण स्वचे स्वला कुठे विस्मरण होत असते का? म्हणून स्मरण विस्मरण दोन्ही पोटी सोनी आहानी चिद उदयला चिद गगनी चिदादुत्य. आम्हाला वाटतं 8व्या प्रकरणात काहीतरी ओवी आहे. ज्ञान अज्ञान दोन्ही पोटी सोनी अज्ञानी, बरोबर आहे. आणि स्मरण विस्मरण हे दोन्ही सुद्धा अमृतानुभवामध्ये पुढे ववे येणारच आहेत. तर त्याच्यात दोन्ही बी नाही. 9व्या प्रकरणामध्ये काय ववे आहेत की आठव आणि विसरू दोन्ही ते न घेऊन दी पसरू जसेचा व्यवहारू असा धारणू 9व्या प्रकरणातली ववी. आठव विसर गेले भावा भाव झाला स्वयं पांडुरंग स्वरूपाच्या ठिकाणी विसर आणि आठव हे दोन्ही दिकीत नाही, स्मरण विस्मरण नाही. परंतु ज्याला विस्मरण झाले असेल त्यांनी श्रीगुरूला शरण जावे, कारण श्रीगुरु जवळ शब्द संपत्ती असते. इथं आपण थांबणार आहोत. तर इथं गुरुजी सांगायला लागले अधिकारवाणीनं, म्हणून ज्याला ज्याला अज्ञान नाही बरं का, विस्मरण विसरलेलो की आपण विसरलो आपल्या स्वरूपाला, आपण विसरलो आपल्या अधिष्ठानाला. ध्यानात घ्या, ह्या जगाचं अधिष्ठान आपण आहोत असं आपलं स्वरूप आपण विसरलो. आपण सच्चिदानंद अद्वय चिद्घन स्वरूप आहोत, असंग स्वरूप आहोत असं आपल्या स्वरूपाला आपण विसरलो. ह्या संघानं म्हणून नकरी रे संग राहेरी निश्चल लागून दी ममतेचा आणि आपलं स्मरण करून घे. म्हणून परंतु ज्याला विस्मरण झालं आणि असा जो विस्मरणात पडलेला आहे अशाने काय करावं तर श्रीगुरूला शरण जावं आणि श्रीगुरूकडून हे विस्मरण समाप्त करून घ्यावं, आपल्या स्वरूपाचं स्मरण करून घ्यावं ही इथं गुरुजी सांगतात. आणि कारण का गुरुला शरण जावं तर गुरुजवळ शब्द संपत्ती असते आणि शब्दानं विस्मरण जातं आणि स्मरण होतं. पुढचा विषय आपण नंतर पाहू, शब्दानं कसं स्मरण होतं आणि विस्मरण जातं. ठीक आहे. हो हो महाराज, चालेल. हो, हो, हो. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय जय हरी. जय जय हरी. जय जय हरी हरी. सर्वांना. जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी. रामकृष्ण हरी. हरी बाबा. जय जय हरी. हरी. जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी माऊली. जय हा, हरी महाराज. सर्वांना- हरी बाबा सर्वांनी. हा, सर्वांना नमस्कार, सर्वांना नमस्कार. जय हरी बाबा. जय हरी बाबा. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना नमस्कार, सर्वांना नमस्कार. जय हरी बाबा. जय हरी, जय हरी. सर्वांना जय हरी. हा, सर्वांना नमस्कार. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी बाबा. हा, जय हरी, जय हरी. सर्वांना जय जय हरी. हरी महाराज सर्वांना जय हरी. संपलेत. जय हा, हरी. नमस्कार, सर्वांना जय हरी, सर्वांना जय हरी. जय हरी सर्वांना. जय हरी. जय हरी.